स्वामी चरित्र सारामृतातील 13, 14 आणि 15 कथासार आपण आज पाहणार आहोत. तर अध्याय 13व्याला मी सुरुवात करत आहे. सर्वांनी श्रवण सेवा सुरू ठेवावी. बाळप्पाच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकऱ्यांमधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या काढून बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले. याविषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाच्या पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे. बाळप्पाने मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा श्री स्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळप्पावर ओढवून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळप्पा निसंकोचपणे श्री स्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले. त्यांचा हा समर्पण भाव इतर सेवेकऱ्यांना विशेषतः सुंदराबाई आणि चोळप्पांना जाचक ठरू लागला. कानामागून येत तिखट झालेल्या बाळप्पाविषयी चोळप्पाच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळप्पांना उठवून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण करून सुंदराबाई रागावली. त्यातच कुण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. त्याची व्यवस्था कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले. सुंदराबाईचे राजघराण्यातील राणीसाहेबांशी सख्य असल्यामुळे चोळप्पांकडील सेवा कार्याची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढविला. बाळप्पाविषयीचा तिच्या मनाचा आकस पाहून श्री स्वामींनी बाळप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदराबाईंची कारकीर्द संपुष्टात आणली. पुढे बाळप्पा श्री स्वामी सेवेत कायम स्वरूपी स्थिर कसे झाले यांचे साध्यंत वर्णन या अध्यायात केलेले आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 13व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहते. श्री स्वामी समर्थ. अध्याय कथासार 14वा. आपल्या कृपेने सारामृताचे 13 अध्याय पूर्ण झाले. आता त्याच कृपेच्या बळावर पुढील चरित्र वदवून घ्यावे अशी श्री स्वामींचरणी विनंती करीत ग्रंथकार अध्यायाचा प्रारंभ करता झाला. श्री स्वामीरायांची भक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक स्वामी भक्त ग्रंथकाराला विचारते झाले. तेव्हा भक्तांच्या मनातील शंका समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने श्री स्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या अध्यायात केले आहे. सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटपून आसनावर बसावे आणि श्री स्वामींची मनोभावी पूजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालून चंदनादी लेपन करावा. सुगंधी फुले अर्पण करावी. धूपदीप नैवेद्य तांबूल व दक्षिणा ठेवावी. नमस्कार करून श्री स्वामींचे नामस्मरण प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य झाल्यास श्री स्वामींची सहस्रनामावली उच्चारून विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याचे गायन करावे. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबियांचे समाजाचे स्वास्थ्य आणि कार्य उत्तम प्रकारे पूर्णत्वास यावे याकरिता प्रार्थना करावी. संत सज्जनांचा सहवास घडावा. व्यवहाराचा मर्यादित वापर करून परमार्थाचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपवास करून श्री स्वामींचे पूजन करावे. प्रदोष समयानंतर उपवास सोडावा. त्यामुळे चित्तबुद्धी सुदृढ होईल, मन शुद्ध होईल. जपजापे आणि मानस पूजेद्वारे श्री स्वामींना संतुष्ट करावे आणि श्री स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये. आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृतीमुळे श्री स्वामींचा कोप होईल याची जाणीव ठेवून प्रत्येक स्वामी भक्ताने श्री स्वामी कार्यात अग्रेसर व्हावे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 14व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की मनाला सतत सद्गुरूंच्या सगुण भक्तीची ओढ वाढत राहते. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15वा. कथासार. तीर्थाटन करणे, हठयोग आदी साधनांचा आग्रह धरणे, वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. पाप ताप दैन्य यापासून मुक्तता मिळते. प्रपंच सागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात. तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करत असतात. हे स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करीत आहे. मंगळवेढा येथे श्री स्वामींचे वास्तव्य असतानाच हा प्रसंग आहे. तेथील वास्तव्यादरम्यान श्री स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत. त्यांच्याकडे पाहताच सकृत दर्शनी ते वेडसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत असे. त्यामुळे अनेक जण श्री स्वामींच्या विरोधात बोलत असत. जे कुणी श्री स्वामींविषयी प्रेमाने आदरभाव दाखवित असत त्यांची हेटाळणी हे कुटील ग्रामस्थ करीत असत. याच मंगळवेढ्यामध्ये बसपातेली नावाचा दरिद्री श्री स्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्याच्यासोबत येऊ जाऊ लागला. त्यांचे श्री स्वामींचरणी मन जडले. श्री स्वामींपाशी त्याने आपला संसार लुटवला आणि चेष्टा ग्रामस्थ करू लागले. मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला.
आणि श्री स्वामींनी बसप्पाने पकडलेल्या जिवंत सर्पाचे सोन्याच्या लगडीमध्ये रूपांतर करून त्यांचा भाग्योदय घडवून आणला। ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकारांनी श्री स्वामी सूत यांच्याविषयीचे कथानक पुढील अध्यायात कथन करीत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना। अध्याय 15व्याची फलश्रुती अशी आहे की प्रापंचिक अडचणी दूर होतात, सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभते। तसेच तुम्हालाही सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ सर्वांना।